बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. कोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरसह कसबा बावड्यात अमृत योजनेअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून ड्रेनेज पाईपलाईन बसवण्याचे काम सुरू आहे. या पाईपलाईनचे काम करणारे कर्मचारी हे गुजराती असल्यामुळे त्यांना स्थानिक गोष्टींची माहिती नाही. कर्मचारी जेसीबीच्या साह्याने खड्डा खणून ड्रेनेजची पाईपलाईन बसवत आहेत. ड्रेनेज पाईपलाईन बसवत असताना कर्मचाऱ्यांनी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फोडून टाकली. त्यामुळे पिण्याचे पाणी गटारीत वाहून जाऊ लागले. अनेक ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन लिकेज झाल्या असल्यामुळे गेल्या 20 दिवसांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये पिण्याचे पाणी बंद झाले आहे. येथील स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊनही याकडे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केलं. 26 जून रोजी महापालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी आंबेडकर नगरमध्ये भेट देऊन आश्वासन दिले होते की ज्या ठिकाणी पाईपलाईन फुटलेल्या आहेत त्या ठिकाणच्या पाईपलाईनचे काम करून दिले जाईल. मात्र अद्यापही पाईपलाईनचे काम झाले नसल्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना सूचनांना केराची टोपली दाखवली असल्याचं यातून दिसून आलं आहे. पिण्याचे पाणी बंद झाल्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी मेन रोड कसबा बावडा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी महापालिकेविरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली. कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी आले आणि पाईपलाईनचे काम जलद करून दिले जाईल असे आश्वासन दिले व त्यानंतर तातडीने काम सुरू केले. काम सुरू झाल्यानंतर महिलांनी रास्ता रोको आंदोलन स्थगित केलं. यावेळी ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.